हे गाइज, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंटच्या यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंग चे जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी कोणकोणत्या अपकमिंग एक्झाम्स आहेत MPSC थ्रू कंडक्ट होणाऱ्या, तर त्या डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यांचं टेंटेटिव्ह एक्झाम शेड्यूल बघणार आहोत. त्याच्यानंतर कोणकोणत्या ब्रँचेस इलिजिबल असतील त्या एक्झामसाठी ते सुद्धा बघणार आहोत. एक्झामचा पॅटर्न काय, कोणकोणते सेक्शन्स असतील, किती स्टेजेसमध्ये ते एक्झाम होईल आणि त्याच्यानंतर एक्झामचा सिलेबस, तर एवढ्या डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मेकॅनिकलचे विद्यार्थी त्यांच्यासाठी ही लिंक आहे टेलिग्रामची. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी ही, आणि तुम्ही MyGov ट्रॅक हे ॲप्लिकेशन सुद्धा इन्स्टॉल करू शकता प्ले स्टोअरवरून. त्यांच्या सर्वांच्या लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतील. तर स्टार्ट करूया. सर्वात आधी तुम्हाला माहिती असेल, रिसेंटली MPSC कडनं एक नोटिफिकेशन आलेलं आहे टेंटेटिव्ह एक्झाम शेड्यूल. म्हणजे त्यांनी प्रॉपर त्यांचं एक वेळापत्रक दिलेलं आहे, कोणकोणत्या एक्झाम्स कंडक्ट केल्या जातील या वर्षामध्ये. त्याच्यानंतर त्याचं प्रीची एक्झाम कधी होणार, त्याचा रिझल्ट कधी लागणार, त्याच्यानंतर मेन्सची एक्झाम कधी होणार, सर्वांचं एक टेंटेटिव्ह शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे. तर जसे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, तुम्ही बघू शकता इयर 2021. तर आता 2021 तर गेले, पण या वर्षीच्या एक्झाम्स झालेल्या नव्हत्या कोरोनाच्या काळामध्ये. त्याच्यासाठी तर ह्या ज्या एक्झाम्स आहेत ते या वर्षीच्या एक्झाम्स आहेत. बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021. या एक्झामचं नाव 2021 आहे, पण ही एक्झाम होणार आहे 2022 मध्ये. ठीक आहे. तर याच्या अंडरमध्ये एवढ्या साऱ्या एक्झाम्स येतात. तर वन बाय वन जाऊया आपण. पहिली आहे महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा. आपण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड स्टुडंट्स या एक्झामसाठी अप्लाय नाही करू शकत, तर आपण यावरती जास्त फोकस न करता बाकीच्या एक्झाम्स बघूया. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा. ठीक आहे. तर ही आहे सिव्हिल इंजिनिअरसाठी एक्झाम. त्याच्यानंतर ही आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021. त्याच्यानंतर महाराष्ट्र यांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल वाल्यांसाठी ही एक्झाम आहे. तर कृषी सेवा आपल्यासाठी नाहीये, तर ही याबद्दल आपण डिस्कशन करणार नाही आहोत. आणि जी शेवटची आहे ती महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021. म्हणजेच इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल दोन्ही ब्रांचेसचे विद्यार्थी या एक्झामसाठी अप्लाय करू शकतात. तर बेसिकली आपण सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, तर हे 3 ब्रांचेसचे जे विद्यार्थी आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्या 3 ब्रांचेसचे विद्यार्थी या एक्झामसाठी अप्लाय करू शकतात. आणि या सर्व ज्या एक्झाम्स आहेत तर त्यांची किती स्टेजेसमध्ये ही एक्झाम होणार आहे ते सुद्धा आपण बघणारच आहोत डिटेलमध्ये, पण तरी तुम्हाला इथे एक अंदाज येईल. तर या सर्व एक्झाम्सची नोटिफिकेशन जे आहे ते टेंटेटिव्हली डिसेंबर 2021 या महिन्यामध्ये, म्हणजेच याच महिन्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. तर या एक्झामचे नोटिफिकेशन तुम्हाला या महिन्यापर्यंत, शेवटपर्यंत तुम्हाला मिळून जातील. त्याच्यानंतर प्रिलिम्सची जी एक्झाम आहे तर ती या सर्व पोस्टची जी एक्झाम होणार आहे प्रिलिम्सची, ती कॉमन होणार आहे. म्हणूनच त्याला म्हणतात संयुक्त. पहिल्यांदा वेगवेगळी व्हायची, पण आता त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की या सर्व पोस्टसाठीची जी प्रिलिम्सची एक्झाम आहे ती कॉमन होणार आहे. म्हणूनच त्याला म्हणतात महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. ठीक आहे. तर संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच प्रिलिम्सची डेट, म्हणजे अप्रॉक्सिमेट डेट असणार आहे 30 एप्रिल 2022. ही डेट जी आहे ती प्रीची डेट आहे. प्रीची डेट आहे किती? 30 एप्रिल 2022. त्याच्यानंतर प्री एक्झामचा रिझल्ट तुम्हाला जून 2022 पर्यंत मिळेल. ही जी डेट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रिझल्टची डेट कळाली तुम्हाला, प्रीची डेट कळाली. त्याच्यानंतर मेन्सची जी एक्झाम आहे तर ती होणार आहे. आता मेन्सची तर कंबाईन नाही होणार, ऑब्विसली प्रत्येक ब्रांचेसचा सिलेबस डिफरंट आहे, त्याच्यामुळे मेन्सची तुम्ही बघू शकता डेट वाईज. वन सेवाची आपल्याला काही गरज नाही, तर ही 24 सप्टेंबर आपल्यासाठी काही कामाची नाही आहे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड स्टुडंट्ससाठी. सिव्हिल, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या तिन्ही पोस्टची जी एक्झाम आहे ती होणार आहे 1 ऑक्टोबर 2022 ला. टेंटेटिव्ह आहे ही डेट. मेन्सची एक्झाम आहे. ठीक आहे, 1 ऑक्टोबर 2022 ला. आणि त्याच्यानंतर कृषी सेवा सुद्धा आपल्यासाठी काही कामाची नाहीये,
तर महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा जी आहे मेन्सची एक्झाम होणार आहे 29 ऑक्टोबर 2022 ला, आणि त्यांचे मेन्सचे रिझल्ट तुम्ही नोव्हेंबर 2022 मध्ये एक्सपेक्ट करू शकता. तर हा आहे टेंटेटिव्ह शेड्यूल 2021च्या एक्झामसाठी, ज्या की होणार आहे 2022 या वर्षामध्ये. तुमचं नोटिफिकेशन येणार आहे डिसेंबर 2021 मध्ये, हे आहे नोटिफिकेशन. त्याच्यानंतर तुमची ही प्रिलिम्सची डेट आहे 30 एप्रिल 2022 रोजी. या एक्झाम्स ही कंबाईन प्रिलिम होईल, सर्व पोस्टसाठी एकच प्रिलिम होणार आहे, आणि त्याचा रिझल्ट लागेल जून 2022 अप्रॉक्सिमेटली या डेटमध्ये. आणि मेन्सच्या डेट्स या दिलेल्या आहेत. मेन्सच्या डेट 1 ऑक्टोबर सर्वांसाठी सेमच आहे, म्हणजे तिन्ही सिव्हिलची मेन्स, मेकॅनिकलची मेन्स आणि इलेक्ट्रिकलची मेन्स ही 1 ऑक्टोबरला होणार आहे. आणि ही जी कंबाईन आहे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, तिची डेट दिलेली आहे त्यांनी 29 ऑक्टोबर, आणि त्यांचा रिझल्ट जो आहे तो नोव्हेंबर 2022 ला एक्सपेक्ट करू शकतो आपण. ठीक आहे, तर ह्या एक्झाम्स आहेत ज्या की तुम्ही इन फ्युचर देऊ शकता. त्याचं नोटिफिकेशन या महिन्यामध्ये एक्सपेक्ट आहे येणं. त्याच्यानंतर त्यांनी 2022च्या एक्झाम सुद्धा दिलेल्या आहेत, कारण आता करोनामुळे आपण एक वर्ष पुढे चाललोय. तर 2022च्या ज्या एक्झाम्स होणार आहेत त्या होतील 2023 मध्ये. ठीक आहे, 2022च्या एंडिंगला किंवा 2023 मध्ये. तर बघा, ही तर खूप लेट आहे, पण तरी एक जस्ट आयडिया म्हणून तुम्हाला मी इथे सांगत आहे. याबद्दल आत्ताच तुम्ही काही प्लॅन करू नका, फक्त प्लॅन करा 2021च्या MES एक्झामसाठीचं. तर 2022चं बघा, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 सेम आहे. जर या एक्झामचं मागणी पत्र त्यांना आलं तर मग कळेल की कोणकोणते ब्रांचेस एलिजिबल आहेत, कोणकोणत्या ब्रांचेससाठी किती जागा त्यांनी काढणार आहेत वगैरे, सर्व डिटेल्स तुम्हाला कळतील. पण एक शेड्यूल म्हणून त्यांनी MPSCने दिलेलं आहे. जर मागणी पत्र डिपार्टमेंटकडनं MPSCला गेलं तर या जाहिरात निघण्याचे चान्सेस आहेत. तर जर मागणी पत्र गेलं तर तुमची 2022ची जी ऍड आहे ती जुलै 2022 मध्ये येऊ शकते. ठीक आहे, नोटिफिकेशनची डेट आहे सेम पोस्ट, जसं आपण आधी डिस्कस केला त्या सर्व सेम पोस्ट आहेत. त्याच्यानंतर प्रीची जी एक्झाम आहे प्रिलिम्सची, त्याची डेट दिली आहे त्यांनी 26 नोव्हेंबर 2022. खूप लांब आहे, आत्ताच काही प्लॅन करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर प्रिलिमचा रिझल्ट आहे हा जानेवारी 2023 मध्ये इथे रिझल्ट डिक्लेअर होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर मेन्सची एक्झामची डेट आहे, तर इथे सर्व पोस्टची मेन्स एक्झाम डेट त्यांनी सेपरेटली मेन्शन केलेली आहे. जसं बघू शकता तुम्ही, वनसेवाची आहे 18 मार्च, त्याची आपल्याला काही गरज नाहीये, वनसेवा काही गरज नाहीये. महाराष्ट्र स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची मेन्सची डेट आहे 25 मार्च. इलेक्ट्रिकलची मेन्सची डेट आहे 2 एप्रिल. त्याच्यानंतर मेकॅनिकलची आहे 9 एप्रिल. कृषी सेवाची काही गरज नाहीये. आणि महाराष्ट्र विद्युत यांत्रिकी म्हणजे मिक्स इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल यांच्यासाठी डेट दिलेली आहे 23 एप्रिल. म्हणजे सेम होणार आहे, तुमची प्री कंबाईन होणार आहे. जुलैमध्ये नोटिफिकेशन येण्याचे चान्सेस आहेत जर मागणीपत्र गेलं तर. त्याच्यानंतर मेन्सची जी डेट आहे ते एप्रिल महिन्यामध्ये आहेत सगळ्या, मोस्टली मार्च 25 मार्च आणि बाकीच्या एप्रिलमध्ये. आणि त्यांचा रिझल्ट तुम्ही मे महिन्यामध्ये 2023 ला एक्सपेक्ट करू शकता. खूप लांबचा गोष्ट आहे, त्याच्या आधी आय होप तुमचं बाकीचे एक्झाम्स थ्रू सिलेक्शन होईलच नक्कीच. आणि त्याच्यानंतर सर्वात लास्टचा जो रो तुम्ही बघता, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा 2022. आता सध्या AMVI 2020 ची रिक्रुटमेंट चालू आहे. AMVI 2020 ची, 2021 मध्ये AMVI ची काही नोटिफिकेशन नाहीये. तर AMVI 2022 मध्ये एक्सपेक्टेड आहे, कारण जवळपास आय गेस 130 काहीतरी जागा अजून वॅकेंट आहेत डिपार्टमेंटमध्ये. तर जर डिपार्टमेंटकडनं MPSCला त्या प्रकारचं मागणीपत्र गेलं तर MPSC 2022 मध्ये RTO AMVI साठीची जाहिरात काढू शकते. त्याची जाहिरात कधी येईल? जून 2022 टेंटेटिव्ह डेट त्यांनी दिलेली आहे जर मागणीपत्र गेलं तर. त्याची प्रीची एक्झाम होणार आहे 10 डिसेंबरला 2022. त्याच्यानंतर मेन्सची एक्झाम होणार आहे जानेवारी 2023. सॉरी, हे रिझल्ट लागणार आहे जानेवारी 2023 ला. मेन्सची एक्झाम होईल 30 एप्रिल 2023 मध्ये आणि त्याचा रिझल्ट जून 2023 मध्ये लागण्याचे चान्सेस आहे. पण हे सर्व कंडिशन्स या 2022चा आत्ताच तुम्ही काही प्लॅन करू नका, कारण हे सर्व डिपेंड आहे तर किती जागा येणार आहेत, मागणीपत्र गेले का नाही, आणि म्हणजे किती ब्रांचेसच्या जागा येणार आहेत, तर त्यावर सर्व डिपेंड आहे. तर आता सध्या तुम्ही प्लॅन करा फक्त 2021 या वर्षासाठीचं. 2021 मध्ये बघा तुम्ही ह्या सर्व काही पोस्ट येणार आहेत आणि ऑलरेडी जागा सुद्धा आय गेस डिक्लेअर झालेल्या आहेत की या ब्रांचेससाठी एवढ्या जागा येणार आहेत. भरपूर जागा आहेत, मेकॅनिकलसाठी आहेत, इलेक्ट्रिकलसाठी आहेत आणि सिव्हिलसाठी सुद्धा आहेत. तर
प्रत्येकाने आत्तापासूनच प्रीचा अभ्यास स्टार्ट करायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगणारच आहे की नेमका एक्झामचे स्टेजेस काय आहेत, त्याच्यानंतर पॅटर्न, सिलेबस वगैरे सर्व काही डिटेलमध्ये बघूया आपण. पण एवढं लक्षात ठेवा, प्री ही मेन्सपेक्षा हार्ड असते, कारण आपण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहोत. तर आपल्याला जे जनरल नॉलेज आहे, म्हणजे तुमचं भूगोल असेल, पर्यावरण असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, तर हे सब्जेक्ट्स आपल्यामध्ये म्हणजे खूप गॅप आलेला आहे. तर हे आपल्यासाठी अवघड जाणारे सब्जेक्ट्स आहेत. तर प्रीचा अभ्यास तुम्ही आत्तापासून स्टार्ट करा. या महिन्याच्या एंडिंगपर्यंत नोटिफिकेशन एक्सपेक्टेड आहे, येण्याचं जागा पण भरपूर आहेत. तर प्रॉपरली अभ्यास तुम्ही स्टार्ट केला तर नक्कीच इथे खूप मोठी अपॉर्च्युनिटी म्हणू शकतो आपण. तर आता बघूया आपण स्टेजेस ऑफ एक्झाम, किती स्टेजेसमध्ये ही एक्झाम होणार आहे. तर इथे बघा परीक्षेचे टप्पे त्यांनी दिलेले आहेत. पहिला म्हणजे काय, पूर्व परीक्षा. ठीक आहे, ही प्रिलिम्स आहे. त्याच्यानंतर मेन्स आहे आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू आहे. आणि सर्वांना वेटेज त्यांनी आधीच डिसाईड केलेलं आहे. पूर्व परीक्षा जी कंबाईन होणार आहे, सर्व पोस्टसाठी एकच परीक्षा घेण्यात येईल. तर त्याच्यासाठी 200 मार्कांचं वेटेज आहे, 200 मार्कांची ती एक्झाम असेल. त्याच्यानंतर जी मेन्स एक्झाम आहे ती सेपरेट घेण्यात येईल सर्व पोस्टसाठी, त्याचं वेटेज आहे 400 मार्क्ससाठी ती एक्झाम असणार आहे. आणि इंटरव्ह्यूचा साठी वेटेज आहे 50 मार्क्स. तर टोटल तुमची 650 ओव्हरऑल, 650 नाही, तर तुमचं सिलेक्शन बेसिकली मेन्स आणि इंटरव्ह्यूवरच होईल. पण ही पूर्व परीक्षा फक्त तुम्ही मेन्सला एलिजिबल होणार का नाही यावरती डिपेंड आहे. फायनल सिलेक्शनमध्ये तुमच्या प्रीच्या मार्क्सचं काही घेणदेणं नसणार आहे. फक्त तुमच्या फायनल सिलेक्शनमध्ये मेन्सचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स हे दोनच कन्सिडर केले जातील. ओके. त्याच्यानंतर आता तुम्हाला स्टेजेस कळाले, 3 स्टेजेसमध्ये एक्झाम होणार आहे. आता बघूया आपण नेक्स्ट एक्झामचा पॅटर्न कशा प्रकारे असेल. ठीक आहे, तर बघा, एक एक्झाम असेल प्री, सर्व पोस्टसाठी एक कंबाईंड प्री असेल. इथे लिहिले कंबाईंड प्री, आधी सेपरेट होत होती पण त्यांनी आता कंबाईंड घेत आहेत. तर बघू शकता तुम्ही सब्जेक्ट्स किती असणार आहेत. सब्जेक्ट्स 3 आहेत. पहिला सब्जेक्ट मराठी. ठीक आहे, मराठी आहे. दुसरा आहे इंग्रजी आहे आणि तिसरा सामान्य क्षमता चाचणी. प्रश्न संख्या 100, प्रश्नांची संख्या आहे 100 आणि तुम्हाला त्याचे मार्क्स आहेत 200. 100 प्रश्न, 200 मार्क्स. एका प्रश्नाला 2 मार्क्स असतील. दर्जा सुद्धा दिलेला आहे, कुठल्या लेवलपर्यंत तुम्हाला ते विचारले जातील क्वेश्चन्स. त्याच्यानंतर लँग्वेज, क्वेश्चन पेपरची जी लँग्वेज आहे, मराठी ऑब्व्हियसली मराठीमध्येच येणार, इंग्रजीमध्येच येणार. आणि जे सामान्य क्षमता चाचणी आहे म्हणजे जनरल नॉलेज आणि ते बाकीचं पर्यावरण वगैरे, ते तुम्ही मराठीमध्ये सुद्धा अटेम्प्ट करू शकता किंवा इंग्रजीमध्ये, जे तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये अभ्यास करता तर त्या लँग्वेजमध्ये तुम्ही तो पेपर अटेम्प्ट करू शकता. दोन्ही लँग्वेज इथे आहेत, तुम्हाला पेपरमध्ये अवेलेबल असतील. एका तासाची ही एक्झाम आहे. ठीक आहे, 100 प्रश्न तुम्हाला एका तासामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत आणि MCQ आहे, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. निगेटिव्ह मार्किंग म्हटलं तर 1/4 निगेटिव्ह आहे. 25% ऑब्व्हियसली 1/4 निगेटिव्ह असणार आहे, म्हणजे टोटल मार्क्सच्या 25%. आता इथे एका प्रश्नासाठी किती मार्क्स आहेत, एका प्रश्नासाठी 2 मार्क्स आहेत. तर तुमचे 0.5 निगेटिव्ह असतील याच्यामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा 25% आहे, 1/4 आहे, 0.25 नाही, 0.5 आहे. तर हे आहे एक्झॅक्टली एक्झाम पॅटर्न. तुम्हाला प्रीचा एक्झाम पॅटर्न अशा प्रकारे असणार आहे, त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा. आता बघूया आपण सगळ्यात इम्पॉर्टंट स्लाइड, जे की एक्झामचा सिलेबस. तर एक्झामचा सिलेबस बघा, मराठीमध्ये काय येणार, 3 स्टेजेस, जसं आपण पहिले 3 सेक्शन्स आहेत, मराठी, इंग्लिश आणि सामान्य क्षमता चाचणी. तर पहिला आहे मराठी. मराठीमध्ये बघा सर्वसामान्य शब्दसंग्रह, पहिला टॉपिक आहे शब्दसंग्रह. आणि स्टिक टू द सिलेबस जसा आहे त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास स्टार्ट करा. एक्स्ट्रा वाचण्याची काहीच गरज नाही, सिलेबस प्रमाणे जा. सिलेबस प्रमाणे तुम्ही इनफ मार्क, तुम्ही कट ऑफ जेवढा आहे तेवढे मार्क्स जरी स्कोर केले तरी आपल्याला काही म्हणजे खूप जास्त 200 पैकी खूप 170 आणि 180 कोणालाच मार्क्स पडत नाहीयेत. तर जेवढा सिलेबस आहे तेवढाच अभ्यास करा. सर्वसामान्य शब्दसंग्रह आहे, त्याच्यानंतर वाक्यरचना आहे, व्याकरण आहे, वाक्यप्रचार व म्हणी आणि त्यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. आपण याच्यानंतरच्या व्हिडिओजमध्ये प्रिव्हियसली कशा प्रकारे क्वेश्चन्स आलेले होते या MES एक्झाम्समध्ये ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोतच. त्याच्यावरनं तुम्हाला एक आयडिया येईल की ओके अशा प्रकारचा क्वेश्चन्स विचारले जातात आणि अशा प्रकारचा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे. तर हा झाला मराठीचा सिलेबस.
इंग्रजी बघा, कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेजेस, त्याच्यानंतर देअर मिनिंग, कम्प्रेन्शन ऑफ पॅसेज, हे झाला तुमचा इंग्रजीचा सिलेबस. त्याच्यानंतर सामान्य क्षमता चाचणीमध्ये बघाल तर तुम्हाला इथे पहिला सब टॉपिक आहे चालू घडामोडी, करंट अफेअर्स जागतिक तसेच भारतातील, हे तुम्हाला इथे करंट अफेअर विचारतील. त्याच्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था सेकंड टॉपिक आहे, पूर्ण भारतीय राज्यव्यवस्था. थर्ड टॉपिक जो आहे तो आहे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि रिमोट सेन्सिंग, एरियल ड्रोन फोटोग्राफी, GIS अँड इट्स ॲप्लिकेशन ETC. आणि नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तर हे 4 टॉपिक तुम्हाला सायन्समधून विचारले जातील. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, GIS अँड ॲप्लिकेशन आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ जो सब टॉपिक आहे तो भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. ओके. त्याच्यानंतर फिफ्थ जो आहे जनरल मेंटल ॲबिलिटी, त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतील लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, बेसिक न्यूमेरसी. तर हे आहे जनरल एक लॉजिकल रिझनिंगचा पार्ट म्हणू शकतो आपण. आणि शेवटचा जो टॉपिक आहे तो आहे पर्यावरणच्या रिलेटेड, मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वन संधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनामध्ये कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना किंवा संस्था. तर यावरील प्रश्न तुम्हाला पर्यावरण या सब टॉपिक मधनं विचारले जातील. तर हा आहे एक्झॅक्टली सिलेबस. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास स्टार्ट करा. याच्यानंतरच्या काही व्हिडिओजमध्ये आपण मराठीमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स आलेले होते, इंग्रजीमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स आलेले होते, या सायन्स इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पर्यावरणमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात, याच्या आधी विचारले गेलेले आहेत ते बघूया, जेणेकरून तुम्हाला एक बेसिक आयडिया येईल आणि कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे तर त्याचा सुद्धा एक लॉजिक कळेल. ठीक आहे. तर दॅट्स इट. या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पाहायचं होतं. आपण काय काय पाहिलं, सर्वात आधी तर एक्झामचे टेंटेटिव्ह शेड्यूल पाहिले, कुठले पोस्ट आहेत, कोणकोणत्या ब्रँचेस एलिजिबल आहेत. त्याच्यानंतर एक्झामच्या स्टेजेस, 3 स्टेजेसमध्ये एक्झाम होतात. त्याच्यानंतर एक्झामचा पॅटर्न, निगेटिव्ह मार्किंग, त्याच्यानंतर एक्झामचा सिलेबस. एवढे डिटेल्स तुम्ही सेव्ह ठेवा तुमच्याकडे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास स्टार्ट करा. याच्या व्यतिरिक्त जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. आणि डिस्क्रिप्शनमध्ये ह्या टेलिग्रामच्या लिंक्स आहेत, तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ब्रांचेसच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि माय जोबी ट्रॅक ॲप सुद्धा इन्स्टॉल करू शकता, त्याच्यावरती सुद्धा बरेचसे कोर्सेस तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. थँक्यू.